थेट जाऊयात मालवण मधल्या राजकोट किल्ल्यावरती। त्या ठिकाणी आता विजय वडेट्टीवार हे आंदोलनासाठी पोहोचलेले आहेत। या पुतळ्याची त्या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत, ज्या ठिकाणी हा सगळा प्रसंग घडला। महाविकास आघाडीकडून आज मालवण मध्ये आंदोलन सुद्धा केले जाणार आहे। मालवण भरड नाका ते तहसीलदार कार्यालय असा हा विरोधकांचा मोर्चा असेल। राज्यभरात देखील आज ठिकठिकाणी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून आंदोलन केली जात आहेत। सध्या मालवण मध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। विजय केसरकर या संदर्भातले अपडेट देतील। विजय, आम्हाला अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडीचा मोर्चा आज या ठिकाणी मालवण मध्ये होतो। त्याच्या आधी राजकोट किल्ल्यावरील महाविकास आघाडीचे नेते हे पाहणी करणार आहेत। आता विजय वडेट्टीवार हे पोहोचलेले आहेत राजकोट किल्ल्यावर। त्या ठिकाणी जे महापुरुष मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं आणि ते या ठिकाणी जी दुर्घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची त्या ठिकाणी पाहणी करतात। त्या ठिकाणी ते आणखी थोडा वेळ थांबणार आहेत, कारण महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र येऊन मग ही पाहणी करणार आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील आहेत ते या ठिकाणी येतील आणि एकत्रित सगळी पाहणी केल्यानंतर मग येथूनच महाविकास आघाडीचे नेते हे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत। आणि याच दरम्यान आपण जर बघितलं तर महायुतीचे नेते खासदार नारायण राणे हे थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यांचे जे चिरंजीव आहेत माजी खासदार निलेश राणे हे या ठिकाणी आधीपासूनच येऊन थांबलेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते एका बाजूला पुतळ्याची या सगळी पाहणी करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे नेते देखील या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी येत आहेत। अमोल, निश्चित जसं तुम्ही सांगितलं की नारायण राणे सुद्धा पोहोचणार आहेत आणि विरोधी नेते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचत आहेत। एक राजकीय संघर्ष या निमित्तानं आपल्याला सध्या मालवणमध्ये दिसतोय। विजय, विजय यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधू, परंतु राजकोट किल्ल्यावरती सध्या विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीचे नेते हे आज या किल्ल्यावरती जाऊन पाहणी करतायत। जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी आता पोहोचतायत। पुन्हा एकदा जाऊयात विजयकडे। विजय, ज्या पद्धतीने आपण बघतोय की आता नारायण राणे, निलेश राणे सुद्धा त्या ठिकाणी आहेत, तर एक राजकीय संघर्ष या घटनेच्या नंतर आता आपल्याला मालवणमध्ये रंगताना दिसतोय। अगदी बरोबर आहे अमोल, कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने आधीच या ठिकाणी आपला जो मोर्चा आहे तो घोषित केलेला आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे नेते पोहोचतील, त्या ठिकाणी पाहणी करतील आणि मग ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र याच दरम्यान नारायण राणे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार, जे कोकणातील महायुतीचे मोठे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आधीच आलेले आहेत। जे माजी खासदार निलेश राणे हे या ठिकाणी आधीच पोहोचलेत। म्हणजे महायुतीचे नेते देखील इथे एकाच वेळी पोहोचतात की काय आणि महाविकास आघाडीचे नेते देखील एकाच वेळी पोहोचतात की काय, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। कारण इथे जाऊन सगळे नेते पोहोचल्यानंतर पाहणी केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहेत आणि या ठिकाणी नारायण राणे हे पाहणी करणार आहेत। म्हणजे एकूण जर बघितलं तर दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते देखील या ठिकाणी येथून अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालंय। आता जी दृश्य आपण जे बघतोय ते नारायण राणे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। म्हणजे आता जे आपण या प्रवेशद्वारावरून जे चित्र आहेत ते नारायण राणे या ठिकाणी आतमध्ये आलेले आहेत। ते राजकोट किल्ल्यामध्ये आले, महापुरुष मंदिर आहे त्या ठिकाणी ते दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर ते पाहणी देखील या ठिकाणी करणार आहेत। म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते हे एकाच वेळी राजकोट किल्ल्यावरचे पाहायला मिळणार आहेत। हा बोल, आपण दृश्य बघतोय नारायण राणे आणि निलेश राणे हे दोघेही आता मालवणच्या या राजकोट किल्ल्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याच ठिकाणी सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा सोबत आहेत। एकमेकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे, हस्तांदोलन केलेलं आहे। तर राज्यकर्ते आणि विरोधक असे दोघेही आज मालवणच्या या किल्ल्यामध्ये आमने सामने आले। दोघांमध्येही एक चांगला संवाद झाला। आज महाविकास आघाडीच्या वतीनं मालवणमध्ये आंदोलन केलं जाणार आहे, तर दुसरीकडे नारायण राणे हे सुद्धा पोहोचलेले आहेत। नारायण राणे त्या घटनास्थळावरती जातील, पाहणी करतील। माजी खासदार निलेश राणे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत।
विजय, दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झालेला आहे. कलेक्टर साहेब अगदी बरोबर आहे अमोल, कारण महाविकास आघाडीचे नेते येण्याची वाट पाहत या ठिकाणी विजय वडेट्टीवार उभा राहिलेले आहेत. महापुरुष मंदिर या ठिकाणी म्हणजे राजकोट किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे, तिथून अगदी काही फुटावरती हे मंदिर आहे आणि आत आल्यानंतर ते जयंत पाटील असतील किंवा आदित्य ठाकरे असतील या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची वाट बघत या ठिकाणी थांबली आहेत, कारण ते एकत्रित या सगळ्या जी घटना घडली त्याची पाहणी करणार आहेत. मात्र त्याच दरम्यान नारायण राणे आले या ठिकाणी. येताना त्यांनी सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांना नमस्कार केला, हातामध्ये हात दिला आणि मग ते पुढे जो पुतळ्याची दुर्घटना घडली त्या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत. या ठिकाणी कलेक्टर देखील उपस्थित आहेत, अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. म्हणजे एकाच वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते हे राजकोट किल्ल्यावरती पोहोचले असं म्हणायला हरकत नाही. निश्चित. तर अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर आता सर्वच नेत्यांनी, राज्यकर्ते असतील किंवा विरोधक असतील, त्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी येऊन ते पाहणी करतायत. आणि हे घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला होता आणि हा पुतळा वाऱ्याच्या वेगानं कोसळला आणि त्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे पडसाद आता उमटतायत. तर नारायण राणे सध्या या घटनास्थळाची पाहणी करतायत. जयंत पाटील या घटनास्थळी अगदी काही मिनिटांमध्ये पोहोचतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आधीच पोहोचलेले आहेत. नारायण राणे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला. सर तुम्ही मागे या सर, थोडं पाठीमागे, साहेब दिसत नाही. विजय, सरकार आणि विरोधी पक्षनेते असे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर आलेले आहेत. एक अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय हाताळला जातोय. सध्याचं नियोजन मालवण शहरामध्ये पोलिसांचं कसं आहे? कारण एकीकडे आंदोलनही आहे, दुसरीकडे राजकीय नेते सुद्धा गाठीभेटी देत आहेत. अगदी बरोबर आहे, कारण महाविकास आघाडीचे नेते देखील यायला सुरुवात झाली आणि महायुतीचे नेते देखील. आता जर बघितलं तर नारायण राणे हे पुतळ्याची पाहणी करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर महाविकास आघाडीचे नेते देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. म्हणजे आता जर आपण आत्ताचे अपडेट असे आहे की जयंत पाटील देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत. मात्र ते आणि विजय वडेट्टीवार हे आदित्य ठाकरे यांची वाट बघत थांबलेले आहेत. राजकोट किल्ल्याच्या जे महापुरुष मंदिर आहे या मंदिराजवळ जयंत पाटील देखील पोहोचलेले आहेत आणि विजय वडेट्टीवार पोहोचले आहेत. त्या ठिकाणी ते शिवसेनेच्या नेत्यांची वाट बघत आहेत. ज्यावेळी हे सगळे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येतील त्यावेळी मात्र हे एकत्र महाविकास आघाडी पाहणी करणार आहे आणि मग मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. हा मोर्चा आहे तो पूर्ण मालवण शहरामध्ये असणार आहे, कारण आज पूर्णपणे बंद आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याला प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळते, कारण हा मोर्चा काढल्यानंतर त्या ठिकाणी छोटेखानी एक सभा देखील होईल. अमोल, निश्चित. आता नारायण राणे तिथून निघतायत, माध्यमांशी बोलणार आहेत का? आम्ही ज्यावेळी नारायण राणे यांना विचारले की बोलण्यासंदर्भात, मात्र मला आधी पुतळ्याचं जे दुर्घटना घडली त्याची पाहणी करू द्या अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पाहणी करून झाल्यानंतरच ते माध्यमांशी खऱ्या अर्थानं बोलतील, त्यांचं मत आहे ते मांडतील. कारण इथे पुन्हा महाविकास आघाडीचे नेते आहेत ते एकत्र येऊन पाहणी करणार आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचे नेते आणि महायुतीचे नेते हे एकाच वेळी पोहोचले. जयंत पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरे यांची ते वाट बघत आहेत. त्यामुळे ही पाहणी झाल्यानंतर नारायण राणे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागणार आहे, कारण आपल्याला माहित आहे की सत्ताधारी पक्षाकडून या सगळ्या घटनेचं राजकारण करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्या घटनेला सत्ताधारी जबाबदार आहेत असं विरोधकांनी या ठिकाणी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशा पद्धतीचे आरोप देखील या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे एकाच माहिती आता जर आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर जयंत पाटील आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते या ठिकाणी राजकोट किल्ल्याची पाहणी आहेत ती करताना दिसत आहेत. ही पाहणी झाल्यानंतर नारायण राणे नंतर काय बोलतात हे खरं तर पाहावं लागणार आहे.
जयंत पाटील या ठिकाणी पोहोचले आहेत, विजय वडेट्टीवार या ठिकाणी पोहोचले आहेत आणि आता महाविकास आघाडीचे जे बाकीचे नेते आहेत ते येण्याची वाट पाहतील आणि मग एकत्रित ही पुतळ्याच्या या परिसरामध्ये पाहणी महाविकास आघाडी करेल. विजय अपडेट देतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.